नमस्कार, मी चैताली खांडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया या आठवड्यातील काही ठळक घडामोडी. सामाजिक उपक्रम म्हणून गणेशोत्सव साजरा करा, जनतेला त्रास होणार नाही याची सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असं प्रतिपादन शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी अनिल कदम यांनी केलं. शाहूवाडी तालुक्यातील येळाणे इथल्या संकल्प सिद्धी कार्यालयात आयोजित केलेल्या गणराया अवॉर्ड कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार चंद्रशेखर सानप होते. कोल्हापूर पोलीस दल आणि शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणराया अवॉर्ड कार्यक्रमाचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी महापुरात अडकलेल्या युवकाला आपला जीव धोक्यात घालून पेरीडच्या युवकांनी वाचवल्याची घटना आदर्शवत असल्याचं सांगितलं. यावेळी प्रथम क्रमांक न्यू आव्हान कला क्रीडा मंडळ, द्वितीय व्यंकटेश तरुण मंडळ, तृतीय फ्रेंड्स तरुण मंडळ तर उत्तेजनार्थ बक्षीस देऊन शिवशक्ती तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल कदम, चंद्रशेखर सानप यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. पेरीड गावचे सरपंच संजय पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. मलकापुरातील महादेव तरुण मंडळानं डॉल्बीला फाटा देऊन पूरग्रस्तांना 51,000 रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सराटे, पंचायत सदस्य विजय खोत, नंदू पोतदार, बासूजी गद्रे, पोलीस पाटील संतोष पाटील, सरपंच संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील तहसील कार्यालयात तलाठ्यांची पदं रिक्त असून एका तलाठ्याकडे 9 गावांचा चार्ज असल्यामुळे काम करताना तलाठ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे रेखाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी रिक्त असणाऱ्या तलाठ्यांची पदं तातडीने भरण्याची मागणी नागरिकातून होतीये. शाहूवाडी तालुक्यात 131 महसुली गावं आहेत. आयएसओ मानांकन असणाऱ्या शाहूवाडी तहसील कार्यालयात 131 गावांसाठी 22 तलाठी कार्यरत आहेत. एका तलाठ्याकडे 9 गावांचा चार्ज आहे. त्यामुळे काम करताना तलाठ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नदीकाठच्या शेतीचं नुकसान झालंय. घरांची मोठी पडझड झाली आहे. तलाठ्यांना पूरबाधित शेतीचे आणि घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी तलाठी कामालाही लागलेत. मात्र एका तलाठ्याकडे 9 गावांचा अतिरिक्त चार्ज असल्यामुळे तलाठी पंचनामा करण्यास जाणार तरी कुठे? जवळपास 5 ते 6,000 हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अपुऱ्या मनुष्यबळावर कसे होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन रिक्त पदांची संख्या भरावी अशी मागणी शेतकऱ्यातून होतीये. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं अनेक पूरबाधित कुटुंबांना मदतीची गरज होती. या पार्श्वभूमीवर पुण्याचे नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्य वितरित केलं. पुणे इथल्या पिंपरी चिंचवड दिघीचे नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी हिंगणगावचे सुपुत्र विशाल मानगावे यांच्या सहकार्यानं गावातील पूरग्रस्तांना शैक्षणिक वस्तू, धान्य, कपडे स्वरूपात मदत केली. प्राथमिक विद्या मंदिरमध्ये नगरसेवक चंद्रकांत वाळके, कल्पना वाळके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि कपडे वाटप करण्यात आलं. तसंच गावातील 4 गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी देण्यात आली. हनुमान मंदिरमध्ये महिलांनाही कपडे, जीवनावश्यक वस्तूंचं किट, मेडिकल साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत वाळके म्हणाले, कोणत्याही कुटुंबावर पुरासारखं संकट आल्यानंतर युवकांनी एकत्रित येऊन मदत करण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी विशाल माणगावे, विकास परांडे, सुरेखा परांडे, कविता परांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं ग्रामसभेला शासकीय अधिकारी आणि ग्रामसेवक हजर नसल्यानं सदस्य आणि ग्रामस्थांनी ग्रामसभा तहकूब केली. यावेळी डॉल्बीमुक्त गणेश चतुर्थी साजरी करण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं. दरम्यान ग्रामसभेची दवंडी सुद्धा गावात दिली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तुरंबे गावाची ग्रामसभा गुरुवारी घेण्याचं ठरवलं होतं. मात्र ग्रामसभेला मुख्याध्यापक वगळता एकही शासकीय अधिकारी हजर राहिला नाही. त्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासनानं घेतला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच जयश्री भोयटे, उपसरपंच संदीप भंडारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ जमले होते. यावेळी ग्रामसभा घेऊया असं सरपंच जयश्री भोयटे यांनी सांगितलं. मात्र ग्रामसेवक हजर नसताना ग्रामसभा कशी घेणार असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला. त्यामुळे काही काळ गोंधळ झाला. बळीराम वारके म्हणाले,
मागील सभेची प्रोसिडिंग झाली आहे का, अहवाल वाचन कोण करणार आणि ग्रामसभेत झालेले ठराव कोण नोंद करणार असे प्रश्न वारकेने उपस्थित केले. शासकीय अधिकारी सभेला उपस्थित राहिले नाहीत यावरूनही तणाव निर्माण झाला होता. ग्रामसेवक हजर असतानाच ग्रामसभा घ्यावी असं कृष्णात गुरव यांनी सांगितलं. यानंतर ग्रामसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलीप देवर्डेकर यांनी आम्हाला ग्रामसभेची माहिती नाही तसंच गावात दवंडी सुद्धा दिली नसल्याचा आरोप केला. यावेळी माजी सरपंच उमर पाटील यांनी महापूर काळात दलित वस्तीत पुराचं पाणी आलं होतं. त्यावेळी गावातील सुमारे 72 कुटुंब स्थलांतरित केली होती. त्याची यादी मंडळ अधिकारी पोलीस पाटील यांनी तयार केली होती. मात्र त्यानंतर पूरग्रस्त यादीतील नावं कुणी कमी केली असा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. गावातील अनेक समस्यांवरून गावात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे पुढील ग्रामसभेला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. यावेळी सदस्य शिवाजी मगदूम, अविनाश चिंदगे, अजय खोत, सीमा गुरव, अंजना भोयटे, धनश्री भोयटे, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग, तंटामुक्त अध्यक्ष बाळासो भोयटे, ज्येष्ठ नेते शामराव भावके, विश्वनाथ तहसीलदार, पोलीस पाटील अण्णासो कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. हजारे टेक्सटाइल्स, भारतीय लक्झरी ब्रँडचे कपडे आश्चर्यकारक पेक्षा कमी किमतीत. 1 लाख चौरस फूट इतका कर्नाटकातील सर्वात मोठा होलसेल बाजार. संपूर्ण कुटुंब वस्त्र खरेदीसाठी आजच भेट द्या. हजारे टेक्सटाइल्स, रबकवी, बागलकोट. हजारे टेक्सटाइल्स, भारतीय लक्झरी ब्रँडचे कपडे आश्चर्यकारक पेक्षा कमी किमतीत. 1 लाख चौरस फूट इतका कर्नाटकातील सर्वात मोठा होलसेल बाजार. संपूर्ण कुटुंब वस्त्र खरेदीसाठी आजच भेट द्या. हजारे टेक्सटाइल्स, रबकवी, बागलकोट. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प. विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत, कागल. मोबाईल 952760 8484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. हातकणंगले शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरानं बाधित झालेल्या कुटुंबांना अनेक संस्था संघटनांकडून मदत होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे ग्रामस्थांनी 2.5 टन जीवनावश्यक वस्तूंसह शालेय साहित्याचं वाटप केलं. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरानं हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील अनेक गावं पूरबाधित झाली होती. हजारो कुटुंबांना जनावरांसह विस्थापित व्हावं लागलं होतं. या संकटावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे ग्रामस्थ धावून आले. त्यांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी मदत केली. कोळपे गावच्या सरपंच आईशा लांजेकर, उपसरपंच बाबालाल लांजेकर, हुसेन लांजेकर, हमीद लांजेकर, नजरुद्दीन जमादार, विशाल जाधव, खुदबू बोरकर, राजेश जाधव, मजीद नंदकर यांनी शिरोली, सांगली फाटा, अकिवाट आणि खिद्रापूर या ठिकाणी 2.5 टन जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. तसंच अकिवाट इथल्या बाहुबली हायस्कूलच्या 319 विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण इथल्या पूरग्रस्त कुटुंबांना आणि शालेय विद्यार्थ्यांना शाहूवाडी तालुका सेनेच्या वतीनं मदत करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू आणि वह्यांचं वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा देण्यात आला. महापुरानं अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे मुंबईचे आमदार रमेश लटके यांच्यासह आरुळ, अकोली, शाहूवाडी, करुंगळे या गावातील गणेश मंडळाच्या वतीनं मदत कार्य राबवण्यात आलं. करंजपेण गावातील पूरग्रस्तांना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, साडी, चादर, बेडशीट, बिस्किटं देण्यात आली. तर प्राथमिक शाळा करंजपेण इथं विद्यार्थ्यांना वह्या, पेन अशा शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख दत्ता पवार, उपतालुका प्रमुख दिनकर लोहार, विभाग प्रमुख माजी सरपंच प्रभा मोरे, युवती सेना प्रमुख पूनम भोसले, मारुती कांबळे, योगेश कुलकर्णी, तानाजी पोवार, कल्याणी शिंत्रे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. गावगाडा चालवण्यासाठी गावकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गावाची एकजूट राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पेरेडचे सरपंच संजय पाटील यांनी केलं. शाहूवाडी तालुक्यातील पेरेड इथं आयोजित केलेल्या ग्रामसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष आबाजी पाटील होते. पेरेड गावातील अंतर्गत रस्ते, पाणंद, गायरांमधील प्लॉट वाटप, वेताळेश्वर मंदिराचं सुशोभीकरण, अंगणवाडी दुरुस्ती, महागाववाडी इथं स्मशानभूमी, गटारांची दुरुस्ती या विषयावर चर्चा करण्यात आली. ज्या नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले ते अतिक्रमण काढण्याचा ठराव करण्यात आला. सभेत सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष पंडितराव केसरे, शिवाजी पाटील, आबाजी पाटील, गोरख पाटील, संताजी केसरे, माजी सरपंच दगडू पाटील यांनी प्रश्न मांडले. ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरं सरपंच संजय पाटील, ग्रामसेवक प्रवीण पोवार यांनी दिली. सभेला उपसरपंच तुकाराम गाडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, सांगेता कुंभार, बाळासाहेब भोसले, शामराव धोत्रे, उत्तम पाटील, आनंदा पाटील, अध्यक्ष विष्णू नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्ह्यात नुकताच महापूर येऊन गेला. या महापुरात शेतकऱ्यांच्या पशुधनांची मोठी हानी झाली आहे. महापुरातून बचावल्या गेलेल्या जनावरांची रोगराईपासून काळजी घेणं अत्यावश्यक बनलंय. त्यासाठी रामानंदनगर परिसरातील जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. महापुरातून वाचलेल्या जनावरांची आरोग्यविषयक काळजी घेणं हे आता शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं आहे. जनावरांना दूषित पाणी आणि हवा यामुळे घटसर्पासारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची दाट शक्यता आहे. हा धोका ओळखून रामानंदनगर इथले पशुप्रेमी शाहू यादव आणि सूरज सुलताने यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत लसीकरण मोहीम स्वखर्चानं राबवली आहे. संभाजीनगर, बेलबाग, रामानंदनगर, उत्तरेश्वर पेठ, सासणे कॉलनी, गंगावेश, शुक्रवार पेठ या परिसरातील 800 दुभत्या जनावरांचं लसीकरण करण्यात आलं. यावेळी संभाजी शिंदे, सागर दळवी, शीतल गवळी, डॉक्टर विनायक पाटील, पवन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. सरप्राईज. मम्मी मला बलून फ्रॉक पाहिजे. हॅलो, बालाजी कलेक्शन म्हणजे तुमच्या चॉईसचं कम्प्लीट फॅमिली स्टोअर. इथं संपूर्ण फॅमिली आपापल्या चॉईसनं शॉपिंग करते. कूल अँड परफेक्ट मेन्स वेअर, ग्लॅमरस अँड ट्रेडिशनल लेडीज वेअर, क्लासिक अँड फॅशनेबल साडीज, ट्रेंडी अँड स्टायलिश किड्स वेअर. सण असो वा समारंभ, निमित्त कोणतंही असो, फॅमिली शॉपिंग साठी बालाजी कलेक्शन, अ कम्प्लीट फॅमिली स्टोअर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत. शाहूवाडी तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगर उतारावरील नाचणी पीक जोमात आलंय. पावसानं चांगली साथ दिल्यास नाचणी उत्पादन वाढणार असल्याचं शेतकऱ्यातून सांगण्यात येत आहे. आयुर्वेदामध्ये नाचणीला मोठं महत्त्व आहे. नाचणीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. लहान बालकांना नाचणी सत्व दिलं जातं, त्यामुळे बालकांची तब्येत ठणठणीत राहते. नाचणी पीक डोंगर उतारावर घेतलं जातं. शाहूवाडी तालुक्यातील कासारी, कानसा आणि पश्चिम भागातील डोंगर उतारावर हे पीक घेतलं जातं. या पिकासाठी पावसाचं प्रमाण अधिक लागतं. चालू वर्षी तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे नाचणी पीक जोमात आलंय. शेतकऱ्यांनी पिकाची अंतर्गत मशागत करून खताचा डोस दिलाय, त्यामुळे नाचणी पिकाला काळोखी आली आहे. पावसानं साथ दिल्यामुळे नाचणीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यानिमित्त हेरले इथं श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी दिंडी सोहळ्यानं कार्यक्रमाची सांगता झाली.
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पहाटे श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा पंचामृत अभिषेक सोहळा, पूजा अर्चा करण्यात आली. दिवसभर ग्रंथवाचन करण्यात आलं. सायंकाळी श्री हनुमंतांच्या मूर्तीला पालखीत विराजमान करून 3 वेळा मंदिर प्रदक्षिणा काढण्यात आली. पालखी सोहळ्याला वारकरी संप्रदायाचे भक्त सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या निनादात भजन म्हणत भक्तगण आनंदात नाचत फुगड्यांचा फेर धरत होते. महाआरती आणि महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली. यामध्ये भक्तगण मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. राधानगरी तालुक्यात संतसेना महाराज पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. तुरंबे इथल्या नाभिक समाजाच्या वतीनं कीर्तन, प्रवचन, हरिजागर अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राधानगरी तालुक्यातील तुरंबे, माझगाव, सरवडे, सोळांपूर गावात धार्मिक वातावरणात संत सेना महाराज पुण्यतिथी पार पडली. तुरंबे इथल्या हनुमान मंदिरात 2 दिवस भजन, कीर्तन, हरिजागर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंचक्रोशीतील नाभिक समाज बांधवांनी हजेरी लावली होती. हरिभक्त पारायण राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, संत सेना महाराजांची शिकवण मोलाची आहे. जो देश पवित्र आहे त्याच देशात संतांचं वास्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी कृष्णात सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, बळवंत सूर्यवंशी, आशिक सूर्यवंशी यांच्यासह नाभिक समाज बांधव उपस्थित होते. हेरले इथं प्राचीन राम मंदिर आहे. श्रावण मास आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. या धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं 100 वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे. इथं वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. श्रावण मास आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरात सकाळी अभिषेक, पूजा अर्चा करण्यात आली. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत श्री पारायण सोहळा आणि भजनी मंडळाच्या वतीनं हरिपाठ आणि भजन करण्यात आलं. रात्री बालकीर्तनकार भूषण देशपांडे यांनी रामायण, महाभारत यामधील अनेक दृष्टांत सांगत मानवाच्या जीवनामध्ये अध्यात्म कसं महत्त्वाचं आहे हे स्पष्ट केलं. त्यांच्या सुश्राव्य कीर्तनानं भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी अनिल कुलकर्णी यांनी बालकीर्तनकार भूषण देशपांडे यांचा सत्कार केला. रवींद्र कुलकर्णी, अण्णा शेंडगे, भूपाल कोळेकर, राजू पोतदार यांच्यासह अनेक भक्तगण यावेळी उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.